श्री स्वामी समर्थ. मेष राशी 2026. 25 जुलै ते 31 जुलै सावधान. होणार मोठा तमाशा. सत्य ऐकून तुमचे डोके फिरेल. घरदार सोडावं लागेल. मेष राशीच्या जातकांनो, जुलै 2026चा पूर्ण हा महिना तुमच्या आयुष्यात एक असा भयानक चमत्कार आणि ग्रहांचा महासंगम हा घेऊन येत आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. या 30 दिवसात ब्रह्मांडात जुलैच्या वेगवेगळ्या तारखांना एका पाठोपाठ एक असे 4 मोठे ग्रहांचे स्फोट होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या नशिबाचे बंद कुलूप अचानक उघडणार आहे. पण त्याच वेळी एक छोट्याशा चुकीमुळे तुमचं हसतं-खेळतं जीवन पूर्णपणे विखुरण्याची देखील भीती निर्माण झाली आहे. गेल्या 6 महिन्यात तुम्ही ज्याच्यावर पोटच्या लेकरासारखा विश्वास ठेवला, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसून तुमच्या कष्टाचा पैसा कसा लुटला. आणि आता हा जुलै महिना तुमच्या दुःखांचा अंत करणार की तुम्हाला पुन्हा चक्रवात अडकवणार, याचा एक अत्यंत गुप्त इशारा थेट आता कालचक्रातून समोर आला आहे. जर तुम्ही ही चेतावणी साधी ज्योतिषीय असे भविष्यवाणी समजून दुर्लक्ष केली, तर या महिन्याच्या शेवटी तुमच्यावर रडण्याची वेळ येऊ शकते. कारण 99% वर आलेली कामे शेवटच्या क्षणी का अडकणार आहेत आणि नशिबाचा क्षणी तुमच्या सहनशीलतेची परीक्षा कशी घेणार आहे, याचे रोंगटे उभे करणारे काही रहस्य आज आम्ही डंके की चोट पर उघड करणार आहोत. पण या संकटाच्या काळात, या काळोखामध्ये तुम्हाला अजिबात घाबरायचे नाही, कारण तुमच्यासाठी कुबेराच्या खजिन्याचं एक असं गुप्त दरवाजा उघडणार आहे, ज्याची हिंट मिळताच तुम्ही एका पायावर नाचू लागाल. कारण ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि गुरुदेव यांची एकत्रित बृहस्पती मिळून 100 वर्षानंतर सर्वात शक्तिशाली राजयोग थेट तुमच्या राशीवर कसा प्रभाव करणार आहे, याचं अचूक गणित या व्हिडिओमध्ये लपलेलं आहे. अनेक तास संशोधन करून समोर आलेली अत्यंत धक्कादायक माहिती, शेवटच्या भागात सांगितलेले 3 चमत्कारिक महाउपाय जर तुम्ही मिस केले, तर आयुष्यभर स्वतःच्या नशिबाला दोष देत बसाल. म्हणून एका सेकंदासाठी ही स्क्रीनवरून नजर न हटवता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान तुम्हाला विनाशाच्या खाईत फेकू शकते. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक साधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. राशीच्या जातकांनो, जुलै 2026चा महिना तुमच्या आयुष्यातला एक अतिशय निर्णायक वळण देणारा आहे. या महिन्याची सर्वात पहिली मोठी आणि महत्त्वाची तारीख 15 जुलै 2026. या दिवशी सुखसमृद्धी आणि ऐश्वर्याचा कारक असलेला शुक्र ग्रह तुमच्या सिंह राशीत, म्हणजे थेट तुमच्या 5व्या भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक दिवसांचे दारिद्र्य मुळापासून उपटून निघणार आहे. हा शुक्र तुमच्या राशीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. 10 जुलैच्या रात्रीपासून तुमच्या बँक बॅलन्स एकाएकी अशी प्रचंड मोठी झेप घेणार आहे, ते तुम्हाला मिळेल. तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. जर तुमचा पैसा बऱ्याच दिवसांपासून कुठे अडकला असेल किंवा बिझनेसमध्ये मंदी चालू असेल, तर अचानक पैशांचा असा पाऊस पडेल की तुमची तिजोरी छोटी पडू लागेल. समाजात तुमचे नाव, पद आणि प्रतिष्ठा अचानक वाढल्यामुळे तुमचे डोळे पांढरे होतील. शत्रूंचे डोळे देखील नक्कीच पांढरे होतील. पण खरी काळजी इथे घ्यायची आहे, कारण जिथे शुक्र तुम्हाला अफाट पैसा आणि प्रेम देणार आहे, तिथे अचानक नको असलेले मोठे खर्च आणि विलासितेमुळे पैशांचा अमोघ होण्याचा धोका निर्माण होतो. हा येणारा पैसा टिकवायचा आणि नशिबाची साथ ही कशी कमवायची, ती ठेवायची, हा सस्पेन्स समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओचा प्रत्येक भाग काळजीपूर्वक पाहावा लागेल. कारण पुढच्या तारखेला एक मोठा ग्रह ही उलटी चाल चालणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026चे प्रत्येक वर्षात घडणारे मासिक, साप्ताहिक भविष्य भागायित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुधा स्वामी भक्ती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अवश्य पहा. व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ते लिहायला विसरू नका. आता काळजाचा ठोका चुकवणारी दुसरी सर्वात मोठी तारीख आहे, तर ती नक्कीच तुम्हाला मेन्शन करून ठेवायची आहे. ती म्हणजे 20 जुलै 2026. या दिवशी तुमची बुद्धी, व्यापार आणि वाणीवर नियंत्रण ठेवा.
कारण बुध ग्रह म्हणजेच उलटी चाल चालणार आहे. बुधाची ही वक्री चालल थेट तुमच्या चतुर्थ होणार असल्यामुळे तुमच्या सुखशांतीला अचानक ग्रहण लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या वक्री बुधाच्या प्रभावामुळे तुमच्या डोक्यात अचानक ओव्हर थिंकिंग, विनाकारण भीती, भयंकर मानसिक ताण वाढू शकतो, ज्यामुळे रात्रीची शांत झोप होण्याची समस्या उद्भवेल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारात अपयश येईल. एखादा चुकीचा निर्णय घेतला तर, किंवा चुकीचा ईमेल किंवा एखादं अपूर्ण कागदपत्र साईन होण्याची 100% शक्यता आहे, ज्यामुळे तुमचं लाखो रुपयांचं नुकसान देखील होईल. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून जवळची माणसे तुमच्या विरुद्ध उभे राहू शकतात. पण या मानसिक अंधारातून तुम्हाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी तुमचा स्वतःचा राशीस्वामी मंगळ ग्रह तुम्हाला प्रचंड धाडस आणि ऊर्जा प्रदान करणार आहे. हा शक्तिशाली मंगळ तुमच्या समोर संकटांसमोर झुकू देणार नाही. करिअरमध्ये शत्रूच्या डावपेच उलथून लावून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि विजयाचा रस्ता नक्की दाखवणार आहे. व्यापारात नवीन करून तुम्ही मंदीवर मात कराल. पण 16 जुलै जो महाधमाका होणार आहे, तो आयुष्याचा संपूर्ण कायापालट करणारा आहे. मेष राशीच्या लोकांना जुलै महिन्यात अर्धा टप्पा पार पडतात. संपूर्ण ब्रह्मांडात एक अद्भुत दैवीय घटनेचे साक्षीदार आहेत. ही तारीख आहे 16 जुलै. या दिवशी ग्रहांचा राजा आणि ऊर्जेचा महास्रोत असलेले सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश करेल. तिथे देवांचे गुरु बृहस्पती गुरुग्रह आधीपासून ठाण मांडून बसलेले आहे. त्यामुळे सूर्य आणि गुरुची ही महायुती तुमच्या कुंडलीत 100 वर्षानंतरचा सर्वात शक्तिशाली राजयोग निर्माण करत आहे. 16 जुलैच्या या भयंकर नंतर तुमच्या शरीरात आणि विचारांमध्ये एक अशा दैवीय संचार होईल की तुमची निर्णय क्षमता ही कमालीची वाढेल. जे बॉस, वरिष्ठ अधिकारी आतापर्यंत तुमच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत होते, ते जाहीरपणे तुमचे आभार मानतील आणि नोकरीमध्ये मोठ्या प्रमोशनाचे योग आहेत. कोर्ट कचेरीच्या किंवा जमिनीच्या जुन्या वादात तुम्हाला अनपेक्षित मोठा विजय होईल. तुमचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होईल आणि आकर्षक होईल की लोक तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतील आणि समाजात तुमची एक वेगळीच दहशत निर्माण होईल. बऱ्याच दिवसांपासून चाललेले मतभेद मिटतील आणि आनंदाचे वातावरण देखील निर्माण होईल. पण याच काळात तुमच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि पैशांमुळे जळणारे अत्यंत गुप्त शत्रू पाठीमागे कोणती नवीन चाल करत आहेत, हे ऐकलं तर तुमच्या अंगावर काटा येईल, ज्याचा खुलासा हा 30 जुलैला होणार आहे. चॅनलवर येणाऱ्या अपडेटसाठी आमच्या सुधास्वामी भक्ती या चॅनलला नक्कीच फॉलो करा. त्याचबरोबर बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील नक्कीच प्रेस करून ठेवा, जेणेकरून याच्या पुढे मी जेव्हा असे माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे एकही नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाही आणि तुम्ही देखील असे माहितीपूर्ण योग्य असे व्हिडिओ मिस करणार नाही. या महिन्यात सर्वात खतरनाक आणि शेवटची तारीख येते ती म्हणजे 30 जुलै 2026. या दिवशी तुमच्या कुंडलीत सर्वात मोठा प्रभाव टाकणारा कर्मदाता शनिदेव आपली चाल बदलून थेट वक्री म्हणजे आता उलटी चाल चालणार आहे. शनीची ही उलटी चाल तुमच्या नशिबाच्या वेगाला अचानक मोठा ब्रेक लावणार आहे. तुमचे 99% वर आलेले काम शेवटच्या क्षणी असे काही रेंगाळतील की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या काळात तुमचे स्वतःच्या वडिलांशी, गुरूंशी किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीची तुमचे मतभेद वाद होण्याची दाट शक्यता आहे. हा एक छोटासा वाद तुमच्या भाग्याचा पूर्ण नाश करू शकतो. त्यातच भर म्हणून पाठीमागून काही लोक, विशेषतः कामाच्या ठिकाणाचे किंवा तुमचे तथाकथित मित्र, तुमच्या विरुद्ध भयानक राजकारण खेळत आहेत. अनोळखी व्यक्तींवर किंवा मित्रांवर ठेवलेला आंधळा विश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे सावधान राहा. हा तुमची खरी परीक्षा घेणार आहे, जिथे तुमचे कष्टाचे फळ थोडे उशिरा मिळेल आणि मनात नैराश्याची भावना निर्माण होईल. रातोरात श्रीमंत होण्याच्या नादात सुट्टा, जुगार, शेअर मार्केट किंवा चुकीचे आणि बेकायदेशीर शॉर्टकट अजिबात तुम्ही वापरू नका. अन्यथा कष्टांची पुंजी तर जाईलच, शिवाय कायदेशीर कचाट्यात अडकण्याची तुमच्यावर नक्कीच वेळ येईल. आता या सर्व संकटांमधून स्वतःचा जीव आणि पैसा हा वाचवायचा आहे, तर याच्यासाठी 3 अत्यंत गुप्त आणि चमत्कारिक उपाय आता मी तुम्हाला पुढच्या भागात सांगत आहे. जुलै 2026च्या या भयंकर ग्रहाच्या चक्रव्यूहामधून बाहेर पडण्यासाठी
आणि नकारात्मक प्रभाव हा नष्ट करण्यासाठी तुम्हाला 3 महाउपाय इथे करणे अत्यंत गरजेचे आहे. ते म्हणजे पहिला उपाय आहे, की वक्री बुधाचा कोप हा शांत करण्यासाठी आणि आपली बुद्धी ही स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बुधवारी गोशाळेत जाऊन स्वतःच्या हाताने हिरवा चारा गोमातेला खाऊ घालायचा आहे. हिरवा रंग हा मधुतेचा आणि बुधाचे प्रतीक असल्यामुळे तुमच्या हातून होणारे चुकीचे व्यवहार आणि मोठे नुकसान हे देखील यामुळे कायमचे टळणार आहे. आता दुसरा उपाय तुमच्या राशी स्वामीला म्हणजेच मंगळाला आणि सूर्यगुरु युतीला अधिक बलवान करण्यासाठी तुम्हाला दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्यातून जल अर्पण करायचे आहे. शक्य असल्यास हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे. त्यामुळे तुमच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि शत्रूचे टावपेच असे अपयशस्वी ठरतील. आणि 16 जुलै निर्माण होणाऱ्या या राजयोगाचा तुम्हाला 100% लाभ हा उठवता येईल. तिसरा आणि सर्वात मुख्य उपाय आहे तो म्हणजे 30 जुलैला वक्री होणाऱ्या शनिदेवांच्या कोपापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जो तुमची रेंगाळलेली कामे शेवट क्षणी अगदी रॉकेटच्या वेगाने करतो. जुलै महिन्यात प्रत्येक शनिवारी तुम्हाला हा उपाय संध्याकाळी ठीक 7 वाजता झाडाखाली जाऊन मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली जाऊन मोहरीचा दिवा लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे 3 उपाय श्रद्धेने करा आणि मग बघा हा जुलै महिना नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सुवर्णकाळ ठरणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांमध्ये, नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.